वारकरी संप्रदायाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे। लवांडे यांनी केलेल्या विधानामुळे वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विकास लवांडे यांनी एका मुलाखतीदरम्यान वारकरी संप्रदायातील 20 महाराजांची यादी जाहीर करून त्यांना प्रतिगामी संबोधल्याने याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत असून वारकरी संप्रदायासोबतच आता हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत। या सर्वांच्या चालता श्रीरामपूर येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आशिष कोळपकर यांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी विकास लवांडे यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात ॲडव्होकेट राजेश्वर भारस्कार यांनी अधिक माहिती देताना सांगितले की संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात वारकरी परंपरेचा अपमान सहन केला जाणार नाही। कायद्याच्या चौकटीत राहून लवांडे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। काही दिवसांपासून शरद पवार राष्ट्रवादी गट यांनी आपल्या देशातले आणि महाराष्ट्रातले जे काही वारकरी संप्रदाय आहे आणि संत मंडळी आहेत, जे हिंदू धर्मामध्ये त्यांना फार मानाचं स्थान आहे, त्यांच्या विरुद्ध अपमानास्पद टीका टिप्पणी करून त्यांनी त्यांचा अपमान केलेला आहे। यातून शरद पवार राष्ट्रवादी गटाने आपली जिहादी मानसिकता दाखवलेली आहे। त्यातच काही 2 दिवसांपूर्वी शरद पवार गटातील विकास लवांडे या प्रवक्त्याने 20 संतांची यादी जाहीर करून त्यांना प्रतिगामी घोषित करून हिंदू सनातनी धर्माचा त्यांनी अपमान करून आमच्या समस्त हिंदूंचं मन दुखावलेलं आहे, आमच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत। त्या संदर्भात यांची जी काही मानसिक खतना झालेला आहे, त्या मानसिक खतनेतून यांनी जो काही संतांचा अपमान केला त्या विरोधात आम्ही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन त्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि वारकरी संप्रदायात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।